शांत हो विश्वा, शांत हो. जानू चंद्रतारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. भावना, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय आता. जवळचा कोणी व्यक्ती असं अचानक सोडून गेला तर काय त्रास होऊ शकतो याची याची कल्पना सुद्धा नसते. पण एक नको रडूस आत्ता प्लीज. मला नाही बघवत आहे. तू पाहिजे तर बोल ना माझ्याशी. हा, पण मोकळं कर तुझं. मी काय बोलू, मला नाही कळत काही. तुम्हाला माहितीये जानू आमच्या घरचं चैतन्य होती. आमच्यावर कधी काही प्रॉब्लेम आला, काही झालं ना तरी जानू आली ना की सगळं वातावरणच बदलून जायचं. सगळीकडे आनंद पसरून जायचा. खूप लाडकी होती आमची. शेंडेफळ आम्ही अगदी अति होईपर्यंत लाड केले तो तिचे. पण लहान असूनही ना सगळ्यात धाडसी, धडाडीची. कधीही काही झालं ना तरी सगळ्यात आधी ती उभी राहणार. ती कुठल्याच संकटाला घाबरायची नाही. चूक करणाऱ्याला धडा शिकवायला कायम सज्ज. आमची सगळ्यांची लाडकी जानू. मला कळतच नाही आता ही पोकळी कशी भरून काढणार आहे. या घरचं ना पान सुद्धा हलत नाही तिच्याशिवाय. कसं होणार आहे आता सगळं. तुम्हाला माहितीये जानू मला नेहमी म्हणायची की ताई तुझ्या पत्रिकेतल्या दोषाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळणार आणि तू सुद्धा त्याच्यावर तितकंच प्रेम करणार. आज मी तिला सांगणार होते भेटून की जानू तू म्हणालीस तसंच झालं सगळं. तुम्हाला माहितीये मी जानूला सगळं सांगायचे. अगदी छोट्यातला छोटा निर्णय सुद्धा मी तिला विचारल्याशिवाय कधी घेतला नाही. पण जानू म्हणजे
माझी मोठी बहीण असल्यासारखं वागायची. ताई तू हे असं कर, असं वाग, असं बोल, हेच कर, हे नको करूस. इन्स्पेक्टर साहेब, मी संपतराव गाडे पाटील बोलतोय. माझं अजून एक काम करायचं आहे तुम्हाला. त्या माणसाला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवायचं आहे किंवा मेडिकल चेकअपसाठी घेऊन जायचं आहे, असं काहीतरी कारण काढा. त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा, गाडीत बसवा आणि वाटेतच त्याचा एन्काउंटर करा. आणि एखादी गोळी तुम्हालाही चाटून घ्या. त्याने स्वतःची सुटका करण्यासाठी तुमच्यावर हल्ला केला आणि स्वसंरक्षणासाठी तुम्ही हे पाऊल उचललं असं भासवत आहे. समजलं साहेब? अहो पण थोडं रिस्की आहे, पण आधी तुम्ही म्हणाला होता तसं या माणसाला आपण सोडून देऊ शकतो. तुमचं मत तुम्ही मांडायला माझी काही हरकत नाही, पण निर्णय मात्र माझाच असेल. मी सांगितलं तेवढं करा, जास्त डोकं चालवू नका. समजलं? हो साहेब. हो पप्पा, हे काय केलं तुम्ही? सोय, तुझा भाऊ जेलमध्ये सोडू नये याची सोय.